श्री स्वामी समर्थ कांचन्स किचनमध्ये आज आपण पाहणार आहे मटर कसे वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी काय करावं लागते हे पहा। मी मटर घेतले, सोलून छान स्वच्छ करून घेतले। मटरमध्ये जे खराब मटर आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे। आता आपण पाहू। मी इथे पाणी ठेवले भांड्यामध्ये, त्याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला गरम। हे पहा पाणी आता आपलं गरम झालंय। मी मीठ टाकून घेते। हे पहा 1 चमचा घेतले। साखर टाकते थोडी 1 चमच। गरम होऊ द्या पाणी, हलवून घेऊ थोडं। साखर आणि मीठ विरघळू दे। आपलं पाणी आता गरम झाले। मी लिंबू थोडंसं पिळून घेते, थोडंसं। आता मटर टाकून घेऊ आपण। हे पहा टाकून घेते। आता मटरचं सीजन चालू आहे, भरपूर बाजारात मटर येतात। हे पहा आपले मटर आता वरती आलेत। हे पहा उकळून जास्त शिजवून घ्यायचं नाहीये मटरांना। जे मटर वरती आलेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। हे पहा अशा प्रकारे थोडंसं पाणी गरम होऊ द्या। पहा आपले मटर वरती आलेत। मी आता काढून घेते। हे पहा अशा प्रकारे। पाण्याच्या खाली जे मटर बसतात ते खराब मटर असतात। आपले मटर सर्व मटर वरतीच आले बघा। हे पहा मी दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेतले स्वच्छ। आता आपल्याला त्याच्यामध्ये बर्फ टाकायचा आहे। हे पहा मी बर्फ टाकून घेतले। जे आपण मटर घेतले ते टाकून देऊ त्याच्यामध्ये। छान हलवून घ्यायचे। थंड पाण्यामध्येच टाकायचे आहे त्यांना। थोडा वेळ थंड होऊ द्या। पहा आपला बर्फ पण विरघळलाय, पूर्ण थंड झालेत मटर। आता आपण काढून घेऊ। काढून घेऊ आपण। पहा थोडं पाणी गळू द्या। आपण मीठ आणि साखर, लिंबू टाकलेले ते यांना कलर येण्यासाठी लिंबू आणि साखर टाकले ते। बघा छान असा हिरवा कलर आहे। चला आता आपण स्वच्छ कपड्यावर पसरून घेऊ। बघा मी इथे कापड टाकून घेतले, पसरून घेते। छान पसरून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. जे मटरमध्ये पाणी आहे ते कापडमध्ये सुकून जाईल. पहा, अर्धा तास तरी ठेवून द्यायचं आहे. छान. पहा, आपले मटर सुकलेत. आता आपण पॅकिंग करू त्यांना. बघा, मी एक प्लॅस्टिक बॅग घेतले पॅकिंग वाली. अशा प्रकारे पॅकिंग असते. हे पहा, तुम्हाला स्टेशनरी मध्ये मिळून जाईल. ह्याच्यामध्ये भरून घेऊ. पहा, मी भरून घेतले. जास्त दाबून पण भरायचं नाही, आपल्याला जास्त नाही भरायचे. थोडे अर्धी पिशवी ठेवले मी. बघा, या प्रकारे असे छोटी पण तुम्हाला मिळून जातील. पॅकिंगच्या छोटी पण मिळून जाईल तुम्हाला पॅकिंग बॅग. मी थोडी मोठी आणले. हे बघा, तुम्हाला अजून एक दाखवते. मग कंटेनर आहे माझ्याकडे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही भरून ठेवू शकता. पहा, मी एक कंटेनर भरून घेतले. असं ते पण दाबून नाही जास्त भरायचं आहे. थोडं खुलं खुलंच ठेवायचं आहे. अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा काढू शकता. आपल्याला फ्रीजरमध्ये टाकायचं आहे. आता हे पहा, वर्षभर टिकतात हे मटर. कलर पण असाच राहतो, छान हिरवागार. अजून व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.